श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 22 मैनाकिनीचे सिंहल द्वीपास प्रस्थान मच्छिंद्र मैनावती भेट मीननाथाचा वध व संजीवन. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र व मीननाथास घेऊन गोरक्षनाथ गेल्यावर उपरिचर बसवू शोकाकुल मैनाकिनीस प्रसादात घेऊन गेला व तिला धीर देत म्हणाला, बाई ग, धैर्य धर, सावध हो. तू ज्याबद्दल शोक करीत आहेस ते सर्व अशाश्वत आहे हे लक्षात घे. क्षणिक वस्तूचा मोह धरून काय उपयोग. मच्छिंद्र कामापुरता तुझ्यापाशी आला आणि कार्य संपता स्वहिताचा विचार करून निघूनही गेला, तेव्हा तुलाही स्वहित विचार करायला हवा. तू कोण आहेस, येथे कशी आलीस याचा विचार कर आणि आपल्या पूर्वपदाचा उपभोग घेण्यासाठी माझ्याबरोबर चल. त्यातच तुझे हित आहे. तू माझे ऐकून सिंहल द्वीपास आलीस तर 12 वर्षांनी मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथाच्या भेटीची तुझी इच्छा मी पूर्ण करेन असे मी तुला वचन देतो. ते ऐकून मैनाकिनीस खूप बरे वाटले. मग वसूच्या सांगण्यावरून तिने दर्भामा नावाच्या आपल्याच एका कर्तबगार दासीला स्त्री राज्याच्या गादीवर बसविले आणि स्वर्गात जाण्यासाठी सर्वांचा निरोप घेतला. मैनाकिनीला सिंहल द्वीपास पोहोचती करून तो वसू सुस्तानी गेला. मच्छिंद्र मैनावती भेट. इकडे मीननाथ आणि मच्छिंद्र यांच्यासह स्त्री राज्यातून निघालेला गोरक्ष मजल दर मजल करीत गौडबंगालात प्रवेशला. फिरता फिरता ते तिघे एका अमराईपाशी आले. येथेच गोरक्ष व कानिफनाथ प्रथम भेट झाली होती. ह्या पूर्वस्मृती जाग्या होता. गोरक्षाच्या डोळ्यात अश्रू तरळले. मीननाथास खांद्यावरून खाली उतरवून त्याने त्या पवित्र स्थानास कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यावेळी त्याची अवस्था पाहून मच्छिंद्राने त्याला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा गोरक्षाने त्याला बद्रिका आश्रमात सोडल्यापासून गुरु भेटीसाठी व्याकुळ होऊन तो कोठे कोठे भटकला, कोणकोणते क्लेश भोगले आणि त्या ठिकाणी त्याला मच्छिंद्राचा ठाव ठिकाणा कसा कळला ते सविस्तर सांगितले. ती हकीकत ऐकून मच्छिंद्राला गोरक्षाचे खूप कौतुक वाटले. त्याने गोरक्षाला प्रेमाने कुरवाळले. मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राला जालंधर, मैनावती व गोपीचंद यांची कथा सांगितली. ती ऐकून मच्छिंद्राला गोपीचंदाचा इतका राग आला की गोपीचंदाचा नाश करण्यासाठी गोरक्षाला बरोबर घेऊन त्याने सरळ हेलापट्टणाचाच रस्ता धरला. तेथे ग्रामस्थांकडे चौकशी केली असता कानिफाने जालंधरास वर काढण्यासाठी व गोपीचंदास जोगदीक्षा देऊन त्याचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसविण्याची हकीकत कळली. तेव्हा कुठे मच्छिंद्राचा राग शांत झाला. मग त्या तिघांनी राजगृही जाऊन मैनावतीची भेट घेतली. त्यांना पाहून त्या साध्वीला खूप आनंद झाला. तिने त्या तिघांचा उत्तम सन्मान करून 3 दिवस ठेवून घेतले. निरोपाच्या वेळी तिच्या आदरातिथ्याने संतुष्ट झालेल्या नाथांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. मीननाथाचा वध व संजीवन. हेलापट्टणाहून ते तीनही नाथ प्रथम जगन्नाथपुरीस व तेथून पुढे सौराष्ट्रात गेले. सततच्या प्रवासाने थकवा आल्यामुळे त्यांनी येथेच एका गावात मुक्काम केला. रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळी उठून त्यांनी आपली अन्विके उरकली. गोरक्ष भिक्षेला गेला आणि गावात हिंडून काही वेळाने मुक्कामी परतला. तो येईपर्यंत मीननाथ झोपलेलाच होता. गोरक्षाला आलेला पाहून मच्छिंद्राने मीननाथाला उठवून एका गल्ली शौचास बसविले. थोड्या वेळाने तो गोरक्षाला म्हणाला, मीननाथाचे आटोपले असेल तर तू त्याला नदीवर धुवून आण. गोरक्ष मीननाथापाशी गेला तेव्हा त्याचे विष्ठेने माखलेले हात पाय पाहून त्याला किळस आली. तो मनोमन चरफडला. म्हणाला, मच्छिंद्रासारख्या विरक्ताने पोराबाळाची पीडा कशाला बाळगावी. निसंगाला अशा उपाधी म्हणजे डोक्याला तापच. हा ताप आपणच घालविला पाहिजे. रागाच्या आवेशात मीननाथाला घेऊन तो नदीवर गेला आणि गुरुने याला धुवून आणायला सांगितले आहे ना, मग आतून बाहेरून चांगलाच धुवून काढतो असे म्हणून त्याने त्याला खडकावर आपटून ठार केले. त्याचे कातडे काढून घेतले आणि त्याची हाडे व मांस प्राण्यांना खायला घालून सरळ मुक्कामी परतला. मच्छिंद्रनाथ तेव्हा गावात गेला होता. गोरक्षाने मीननाथाकडे कातडे उन्हात वाळत घातले. काही वेळाने मच्छिंद्र परत आल्यावर त्याने मीननाथ कोठे दिसत नाही अशी पृच्छा करताच गोरक्ष म्हणाला, आपल्या आज्ञेनुसार त्याला स्वच्छ करून बाहेर वाळत घातले आहे. ते ऐकून मच्छिंद्राला नवल वाटले. त्याने बाहेर जाऊन पाहिले. तेथे आपल्या मुलाचे कातडे सुकत घातलेले पाहून त्याला मोठा धक्काच बसला.
पुत्रशोकाने व्यतीत होऊन त्याने मोठा आक्रोश केला. ते पाहून गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आत्मा अमर आहे ना, मग मीननाथासाठी इतका शोक कशाला? मीननाथाच्या देहातील ते आत्मतत्व अचल आहे, त्याला कशानेही मरण येत नाही. त्या दृष्टीने मीननाथ काल होता व आताही आहेच, तेव्हा स्वतःला आवरा. पण इतके समजावूनही काही उपयोग होत नाही. हे पाहून गोरक्षाने संजीवनाचा जप करून मीननाथास पुन्हा जिवंत केले. तेव्हा त्याच्या छातीशी कवटाळून मच्छिंद्रा त्याचे मुके घेऊ लागला. दुसऱ्या दिवशी ते तिघे प्रवासात निघाले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, महाराज, आपण पराक्रमी, आत्मज्ञानी व स्वसामर्थ्याने शेकडो मीननाथ उत्पन्न करू शकता. पण असे असूनही मीननाथाकरिता तुम्हाला इतका विलाप करताना पाहून मला धक्का बसला. तुम्ही असे का केलेत? यावर मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, मी तुझा गुरु आहे हे लक्षात घे. माझ्यावर मोह, ममता इत्यादी विकारांचे किती प्राबल्य आहे हे जोखण्यासाठी तू मीननाथाला मारून माझी परीक्षा घेतलीस. तेव्हा तुला स्वतःला शाश्वत अशाश्वतचा सम्यक बोध झाला आहे किंवा नाही, तुझे लक्ष अलक्षाच्या ठिकाणी आहे किंवा नाही, ते पाहण्यासाठी मी मुद्दाम आक्रोश करीत होतो. त्या प्रसंगातून तू परमहंस असून पूर्ण निर्भय व सुखी आहेस हे माझ्या लक्षात आले. ते ऐकून गोरक्षास गहिवरून आले. त्याने मच्छिंद्रनाथाची क्षमा मागून त्यांना साष्टांग वंदन केले.